जय महाराष्ट्र. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसाखाली मुंबई येथे जे काही प्रवेश झाले आणि यापुढेही काय प्रवेश होणार आहे, तर त्या प्रवेशामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रवेश म्हणजे आपले माजी राज्यमंत्री माननीय विनायकरावजी पाटील साहेब, स्वतः मी भारतीय जनता पार्टीचा माजी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष भोसले साहेब आणि आमचे सोमवंशी भाऊ, या सगळ्यांचे जे प्रवेश झाले संतोष भाऊ सोमवंशी, त्या प्रवेशासाठी बरेचसे उत्सुकता लागली की प्रवेश का केले, काय कारण आहे, पुढे काय करायचे, धोरणं काय, संघटना वाढवायचे का, काय विषय, त्याचं क्लिअरिफिकेशन करते जी मीमांसा होती प्रत्येकाचे 8 दिवस जातं. तर साहेब मुंबई दौऱ्यावरून आलेल्या ही पत्रकार परिषद आज मुंबई दौऱ्यावरून ते बाय रूट आज ते रेस्ट हाऊसला झाले. औसा व्हिजिट करून त्यांनी पहिले बैठक हा आपले लातूर येथील रेस्ट हाऊस घेतली. तर आजी माझी सर्व कार्यकर्त्यांचे ओळख यानंतर कार्यकर्त्याची बैठक होणार आहे. त्याआधी सर्व पत्रकार बांधवांची पत्रकार परिषद घेऊन काय आपले प्रश्न असतील, उत्तर असतील तर मान्य विनायकराव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण सखोल असं पत्रकार परिषदेचं मार्गदर्शन करावे. सर्व पत्रकार बांधवांचं या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. शिवसेनेमध्ये गेल्या 27 तारखेनंतर लातूर जिल्ह्यामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. सन्माननीय माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील साहेब, मी असेल, गणेशराव पानसरे असतील, नवनाथ नाना भोसले असतील, आम्ही सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेच्या या लातूर जिल्ह्यामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना भक्कमपणे वाढवायचं काम येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण मंडळी जुन्या नव्या सर्वाला घेऊन करणार आहोत. आज महाराष्ट्रामध्ये जर चित्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकमेव एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे एक नेतृत्व म्हणून बघायचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा झालाय. आम्ही ह्या पक्षात प्रवेश केलो असलो तरी सुद्धा वेगवेगळ्या पक्षातले लोक आम्हाला शुभेच्छा देताना सांगतात की आम्हाला सुद्धा त्या पक्षात येऊ वाटलं नाही, कारण आज महाराष्ट्राला जर गरज कुणाची असेल तर ती एकनाथराव शिंदे साहेबांची. सर्वसामान्यातलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ द्यायचं, ताकद द्यायचं. लाडक्या बहिणी असतील किंवा इतर योजना असतील त्यांच्या काळामध्ये झाल्या, या योजनेमुळे महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातलं ताईत बनायचं काम एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झाले आणि त्याचाच भाग म्हणून या लातूर जिल्ह्यामध्ये विकासाचा जो पॅटर्न बंद आहे तो करण्यासाठी सन्माननीय विनायकरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळींनी प्रवेश केला. आणि विशेष म्हणजे प्रवेश करताना आम्ही कुठल्या अटीतटीची मागणी न करता आम्ही प्रवेश करताना एवढंच सांगितलं की लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवायचं काम विनायकरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, एवढाच शब्द आम्ही एकनाथरावजी शिंदे साहेबांना दिला. येणाऱ्या काळामध्ये लातूर जिल्ह्यात शिवसेना 1 नंबरचा पक्ष ज्या पद्धतीने करता येईल, गाव पातळीपासून घर तेथे शिवसैनिक, गाव तेथे शिवसेनेची शाखा, हे करायचं काम आम्ही सर्व मंडळी जुन्या नव्याला सोबत घेऊन येणाऱ्या कालखंडामध्ये करणार आहे. आम्ही प्रवेश केल्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये बरेच पत्रकारांचे फोन आले. साहेबांनी सांगितलं की आपण एक प्रेस घेऊन आपण सर्वांना एकदा संबोधित करू म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी प्रेस घेतली. विनायकरावजी पाटील साहेबांनी तर शिंदे साहेबाला आता प्रवेशाच्या बाबतीत कुणीही प्रवेश करवाल तर सांगत असते की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, पण त्यांनी सांगितले की माझ्या लातूर जिल्ह्याच्या, माझ्या अहमदपूर मतदारसंघाचा मला विकास पाहिजे, मला बाकी काही नको. माझ्या अहमदपूर मतदारसंघामध्ये आणि माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये जे जे विकासासाठी करता येते शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी करणारा आणि मला तुम्ही एवढ्यासाठीच मला सर्वसामान्य जनतेसाठी मदत करावी, मी सर्वसामान्य जनतेसाठीच या सत्तेचा उपयोग करणारा असं अभिवचन विनायकरावजी पाटील साहेबांनी शिंदे साहेबांना दिले आणि प्रवेश केले. म्हणजे एवढ्यासाठी सांगतो की कुठल्याच पदाची पक्षाच्या अपेक्षा न करता इथं शिवसेना बांधणी करणे आणि सर्वसामान्य जनतेचं काम करणे या उद्देशाने त्यांनी आणि आम्ही सर्वांनी प्रवेश केलाय. सर्व पत्रकार बंधवांचे परत एकदा धन्यवाद मानतो की थोड्याशा कल्पनेवर तुम्ही सर्व पत्रकार बांधव इथं आलात, वेळेत वेळ काढून तुमचे परत एकदा धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी साहेबांना
आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व शिवसेनेचे नेते आणि आत्ताच आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेले या जिल्ह्यातले असंख्य कार्यकर्ते, त्या सगळ्यांचा मिलाप व्हावा आणि आपल्या पत्रकार मित्रांशी चर्चा व्हावी या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले माझ्यासोबत या ठिकाणी आत्ताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले संतोषभाऊ सोमवंशी, गणेशरावजी, नवनाथराव, आमचे पारवे मामा, आरडी दादा, आप्पा, अनेक या ठिकाणी कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला. आणि सध्याची आपली महाराष्ट्रातली एकंदरीत परिस्थिती पाहिल्याच्या नंतर कदाचित आपल्यालाही या ठिकाणी वाटू शकेल की ह्यांचाही प्रवेश या ठिकाणी पक्षात झालेला आहे. तेव्हा काय अपेक्षा आहे त्यांच्या, काय प्रलोभक, काहीतरी ह्यांना काय दाखवलं. आता संतोषरावांनी सांगितल्यासारखं माझी काय राजकारणाची सुरुवात आम्ही प्रत्येक पक्षाला आजपर्यंत देत आलो. कुठल्याच पक्षाकडनं आजपर्यंत अपेक्षा केलेली नाही. ज्या वेळेस 99ला मी आमदार झालो, पत्रकार परिषद आहे त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब कार्यकर्त्यांना आधी पत्रकारांना पुढच्या द्या, आपण थोडं बाहेर बसतो. पत्रकार परिषद व्यवस्थित होऊ द्या, पत्रकारांना पुढच्या द्या, सगळ्या साईडच्या पुढच्यामध्ये दरवाजा बंद करून घ्या. ज्यावेळेस मी अपक्ष आमदार झालो त्यावेळेस आपल्या जिल्ह्यातले पुत्र आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब त्यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळेस साहेबांना आपण पाठिंबा दिला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना कधी आमचं मनोमिलन झालं हे लक्षातच आलं नाही. साहेबांच्या सोबत काम करत असताना काँग्रेस पक्षाला त्यावेळेस भक्कम अशी या ठिकाणी साथ दिली. आणि ज्या वेळेस 2004ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दोघांनीही मला बी फॉर्म दिलेले होते, त्यावेळेस आपल्या जिल्ह्यातलं नातं साहेबांच्या प्रेमाखातर मी काँग्रेसची उमेदवारी घेतली. आणि त्यावेळेस सुद्धा काँग्रेसच्या गटबाजीमुळं माझा पराभव झाला. काँग्रेसचे खासदार निवडून आणण्याच्यासाठी, काँग्रेसची जिल्हा परिषद निवडून आणण्यासाठी, काँग्रेसची महापालिका निवडून आणण्यासाठी, काँग्रेसच्या नगरपालिका निवडून आणण्यासाठी अगदी प्रामाणिकपणाने त्यावेळेस प्रयत्न केला. त्यानंतर 2014ला मी पुन्हा परत अपक्ष निवडून आलो. त्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री, मी आमदार, आणि मग कधी प्रेमाचं नातं त्यांच्यासोबत तयार झालं. त्यांच्याकडून कामं घेत करत त्यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा योग आला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या लोकांनीच माझा पराभव केला. भरभरून दिला. 11 पैकी 9 जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आणले, दोन्ही पंचायत समित्या निवडून आणल्या, दोन्ही नगरपालिका निवडून आणल्या, दोन्ही मार्केट कमिटी निवडून आणल्या मतदारसंघातल्या. त्याचा परिणाम काय झाला तर तिकीट घेऊन मला त्या ठिकाणी माझा पराभव करण्यात आला. नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, महायुती आली. महायुती आल्या या ठिकाणी स्थापन झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी, शिवसेना
आणि भारतीय जनता पक्ष हे सगळे एकत्रित आल्याच्या नंतर नावेलाजाने मला पवार साहेबांच्या पक्षामध्ये या ठिकाणी जावं लागलं. पवार साहेबांनी स्वीकारलं. पवार साहेबांचा पक्ष कालपर्यंत, कारण निवडणुकीच्या अगोदर आपल्याला माहिती आहे महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन घड्याळ या चिन्हावर निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला. त्याच वेळेस सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की साहेब आता आपण कशी निवडणूक लढवायची, कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे बाकी जिल्ह्यामध्ये अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही कधीच एकत्रित राहू शकत नाही. पण मी विचार केला की पक्षाने माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. अशा वेळेस आता पक्षाला आपण या ठिकाणी खंबीरपणाने आपण पुढाकार घेऊन लढलं पाहिजे. ज्या परिस्थितीत लढायचं त्या परिस्थितीत मी लढलो. यश अपयश हे मतदार राजांच्या वरती या ठिकाणी अवलंबून असते. फारसं यश आम्हाला मिळू शकलं नाही. आणि मग हे सगळे आता निवडणुका संपल्याच्या नंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आता पुढं काय. आणि एकंदरीत आज विचार केला, आता संतोष भाऊंनी सांगितल्यासारखं की आज महाराष्ट्रामध्ये अनाथाचा नाथ म्हणल्यासारखं जे जे आमच्यासारखे ज्यांना वारीस नाही अशा माणसांना एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी पाठीमागं खंबीरपणे आहेत अशा पद्धतीचा विश्वास वाटतोय. आणि त्या विश्वासाखातर आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आता आमचा संकल्प आहे, आता सांगितल्यासारखं प्रत्येक गावामध्ये शाखा स्थापन झाल्या पाहिजेत. आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, सगळे वरिष्ठ नेते आहेत आणि आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रत्येक गावामध्ये शाखा आणि घर तिथं शिवसैनिक ही जी संकल्पना आपली आहे. आणि कालही आपण या ठिकाणी ऐकलं असेल, मी शिंदे साहेबांना शब्द दिलेला आहे की थोड्याच दिवसामध्ये लातूर जिल्ह्यात 25,000 शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहेत, शिवसैनिक म्हणून काम करण्याचा निर्णय घेणार आहेत. आणि तो निर्णय लवकरात लवकर या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शिवसैनिक या जिल्ह्यातले आजपासून या ठिकाणी कामाला लागावं एवढ्यासाठीच हा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. शिंदे साहेब कधी येणार आहेत? आता एक 14-15 तारखेपर्यंत लग्न सर आहे आणि नंतर मला वाटतं की 15 दिवस 1 महिना तोंड्याचा महिना म्हणतो आपण, त्यावेळेस कुठलं कार्यक्रम राहत नाही. त्यावेळात त्यांचा आम्ही कार्यक्रम करतो. मध्ये खायला येणार? असंच निमंत्रण केलं आपल्यामध्ये. जिल्हा प्रमुख सचिन दादांची काही नाराजगी आहे का तुम्ही पक्ष प्रवेश केल्याने? ते दिसत नाही. सचिन नाही नाराजगी कुणाचीच नाही. कारण काय आहे, महानगरपालिकेच्या वेळेस ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की हा पक्षप्रवेश अधिकृत आहे का नाही हे अजून मला माहिती नाही, कारण ते जिल्हा प्रमुख आहेत आणि आता सुद्धा तुमच्यासोबत ते दिसत नाही. आमच्या प्रवेशाला होते ना, एक मिनिट आहे. ऋषी प्रवेशाला होते त्याला. आणखी आता आम्ही आता तर घरात आलो का येण्याच्या अगोदर पळून लावायचं बघता काय. आता प्रवेश झालाय, आज पाऊल ठेवला इथं. आता दाने साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, तसाच आक्षेप मांडत आहे का असा प्रश्न होता. ही सगळी मंडळी आता आमचे ते नेते आहेत. जसं वरिष्ठ नेत्यांनी स्वीकारलंय तशी मी सगळ्या नेत्याला विनंती करणार आहे की तुम्ही पण आम्हाला स्वीकारा. आम्ही तुम्हाला कुठंच गालबोट लागल, पक्षाची प्रतिमा कमी होईल असं आजपर्यंत आयुष्यामध्ये आमच्या हातून काही घडलेलं नाही. भविष्यामध्ये इतभर उंचीच तुमची वाढेल, आमची वाढेल असंच या ठिकाणी काम करून आम्ही सगळे मिळून एक संघपणे बघत राहिलं पाहिजे. बाकीच्या पक्षांनी काय परिवार आहे शिंदे साहेबांचा, काय यांच्यामध्ये एकोपा आहे, काय यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, कशा पद्धतीनं लढते. साहेब आले नाहीत का तुम्ही बोलवलं नाही असं विचारतात कोण? दाने साहेब. जिल्हा ते आले नाही का तुम्ही बोलवलं नाही असं विचारतात. सगळेच होते. आता इथं सत्कार करून दिले. आणि आता कसं आहे, आता आम्ही नवीन आलो, आता आमचे काही कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांचा उत्साह आता हे आमच्या जसं की सोनबाई घरात येते का अशा पद्धतीनं आम्ही आता त्यांच्या पक्षामध्ये आलो. आता हे सासा आहेत आमच्या, सांभाळून घेतील. आता जर आम्हाला माया गेलं तर म्हातारपणी त्यांना सांभाळू आम्ही.
या लग्नावर सासू नाराज आहे ना? संतोषभाऊला प्रश्न आहे. ठाकरे गटात असताना अनेकदा सांगितले मग शिंदेची सेना गद्दारांची सेना, त्यामुळे या गद्दारांच्या सेनेत जाण्याचा योग आहे. कसं काय तुम्हाला आता गद्दारांची आहे का तरी शिवसेना? बाळासाहेबांची शिवसेना त्याच्यामध्ये प्रवेश केलो मी. तिकडे बाळासाहेब आहेत विचार आहेत, तिकडे बाळासाहेबांचे विचार आहेत, इकडेही बाळासाहेबांचे विचार काय आहेत. गरज काय पडली बाळासाहेब दोन्हीकडे तर गरज नाही सेना बदलायची गरज का पडली तुम्हाला? नाही, सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा असेल तर सत्तेच्या सोबत राहणं गरजेचं आहे. आज व्हिजन असलेला नेता एकमेव महाराष्ट्रातला, मी पूर्वीही सांगितलं की एकनाथरावजी शिंदे साहेब व्हिजन असलेले आणि त्याने कुठं तर आता आमच्या भागातल्या सर्वसामान्य लोकांचे कामं करतील या हिशोबानं आम्ही तिथं प्रवेश करतो. 50 कोटी मिळतात असं सातत्याने तुम्ही सांगितलं होतं. काही 50 कोटी मिळालेच का शिवसेनेला? आता हे प्रवेश एकनाथ शिंदे साहेब जर विजनरी असतील तर उद्धव ठाकरे विजनरी नाहीत असं म्हणायचं आहे का? विजन एकनाथ शिंदेचं विजन तुम्हाला दिसतंय, मग उद्धव ठाकरेंकडे विजन नाही असं म्हणायचं आहे? नाही कुठं म्हणलो मी, मग मी सोडलं नाही कुठं म्हणलो, ह्या पक्षातल्या नेत्याबद्दलच बोललो मी. कुणाचं नाही म्हणायचा विषय नाही. सत्ताधाऱ्याकडे जायचं होतं तर भाजपात का गेला नाही? कारण जगातला एक नंबरचा पक्ष आहे ना तो. 3 पक्षात सत्ता आहे, ह्याच्यात गेलं नाही त्याच्यात मग गेलं काय म्हणजे नाही. कारण अहो, मी काय? त्या विचाराचा पहिल्यापासून आहे. मी शिवसेनेत राहिलो, धनुष्यबाण माझ्या पहिल्याच गळ्यात असलेला धनुष्यबाण आहे, परत धनुष्यबाणात घेतला. ह्याच्यात काय बदल आहे? कसं आहे? तुम्ही सत्ताधारी भाजपाकडून इकडे कसं जिल्हाभर पोस्टर लागलेले आहेत तुमचे प्रवेशाचे. जनतेतला प्रश्न आहे हा. गणेश भाऊ भाजपा सोडून इकडे कसं काय आलं? घर खूप चांगलं असतं, कधी कधी त्या घरातल्या माणसं बिघडली आपलं घर बघा होतं. तुम्हाला तिकीट दिलं होतं, भाजपानं तिकीट दिलं तुम्हाला, कशामुळं? वैचारिकची मतभेद होते, त्यामुळे मी शिंदे साहेबाकडे आलो. फेसबुक लाईनला सांगतो मी. नाही काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीने आजपर्यंत आपला वापर केलेला आहे का पाटील साहेब? नेमकं कोण बिघडलं? नेमकं नाव सांगायचं. अंतर्गत गावमुळे संभाजी पाटील बिघडले का अर्चना बिघडले का? नाही नाव सांगायचं. माझं क्षेत्र हे लातूर शहर विधानसभा आहे. शहरात कोण आहे मग? शहरांतर्गतच्या गटबाजीमुळे मी शिवसेनाने स्वीकारला असतो. त्याच पक्षाने महानगरपालिकेमध्ये तिकीट दिलं आणि तुम्ही पराभूत झाला तर त्यानंतर तुम्ही पक्ष बदलताय. पराभूत झाल्यामुळे पक्ष बदलत नाही. तिथं पराभूत होण्यामागली जी काही कारण असतील काय कारण? ते कारणातून अंतर्गत आहेत गटबाजी. नाही सांगा ना काय प्रश्न त्यांना विचारण्यात मला खरं तर बोलण्याचा अधिकार नाही. खरे कारण तर तुम्हाला माहिती आहे. माझ्या अंगातला भाजपाचा विषय नाही. पक्ष कोणताही वाईट गोष्ट नाही, त्यामध्ये जे गटबाजी सुरू आहे कुठं बी नसलं तेवढं सांगा. लातूर शहरात अंतर्गत मला काय गावाला जिल्हादेश आहे का? लातूर शहराचे भाजपाचे जिल्हा लातूर शहराचे भाजपाचे जिल्हाधीश बालगणेश मंडळ चालवत आहे. त्यांना सिनियर किंवा इतर कार्यकर्त्याची गरज नाही. चाकूरकर यांचा अजेंडा वेगळा आहे. दोघांच्या अजेंड्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याचं भरडत असेल तर मला वाटतं की माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांना हा स्वाभिमानी पक्ष करून आपलं काम करावं. अर्ध भाजप तुम्ही चालवत होतो लातूर, तुम्हाला भाजपातून बाहेर तुम्ही सुद्धा एकेकाळी जिल्हाध्यक्ष होता ना? भाजपाचा दृष्टिकोनी घराणेशाहीकडे जर जात असेल भाऊ तर माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांना आपापली बाजू धरून सेपरेट चलावा साजेल. साहेब तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबापासून भाजपासोबत होते, आता तर तुम्ही सत्तेत आहे आणि आमदार निवडून आणण्यात तुमचा मोठा वाटा आहे. काय अडचण आली असं अचानक पक्ष सोडून तुम्ही सत्तेत असताना देखील दुसऱ्या पक्षात गेला? मी गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. 2001 साली संतोष सोमवंशी जिल्हा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाधिकारी होते. त्याही वेळेस मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो आणि आजही जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो. तरी पण मी जे पण पक्षाने दिलं तर न्यायालयाचं काम केलं होतं. पण नजीकच्या काळामध्ये विश्वासात न घेता भारतीय जनता पार्टीमध्ये कारभार चालू झाला. त्याच्यामुळं मला कुठंतरी अवहेलना झाल्यासारखं वाटलं
आणि एक विजन असलेलं नेतृत्व महाराष्ट्रामधलं आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब वाटत असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून विनायकराव पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला, जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत न्याय द्यायचं काम ज्या नेत्याच्या हातून होतं त्या नेत्याच्या पक्षात काम करण्यात जी समाधान आहे ती इतरत्र मला कुठं वाटत नाही, म्हणून मी हा निर्णय घेतला. योग्य मान मिळाला नाही असं तुम्ही नाराजी व्यक्त केली का तुमच्या आमदारांची त्यावेळेच्या? नाही, आता तसं जर तुम्हाला सांगायचं झालं तर जिल्हा परिषदेच्या गटाच्या आणि गणाच्या रचना झाल्यापासून 5वी वेळ खरोळा जिल्हा परिषद मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी निवडून गेलेला. मी खरोळा गावचा नागरिक आहे. माझ्या गावात माझ्या परस्पर जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा उमेदवार दिला गेला किंवा माझं एक म्हणणं होतं की जो जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता, तर मी त्या ठिकाणी मागणी केली होती की सर्वसाधारण महिलेलाच तिथं आपण कुठल्याही कार्यकर्त्याचा उभा करू. तर त्या ठिकाणी पक्ष संघटनेनं आणि लोकप्रतिनिधीनं माझं म्हणणं ऐकून न घेता त्या ठिकाणी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिला उमेदवार दिल्यामुळं मी थोडी नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर पक्ष संघटनेच्या कामामध्ये सामावून न घेतल्यामुळं मी हा निर्णय घेतला आणि विनायकराव पाटील साहेबांच्या आणि संतोष गुरूच्या सोबत शिंदे साहेबांनी सेनेत प्रवेश केला. मला गोमतळे साहेबाला एक प्रश्न आहे. आपण उग्र असे आंदोलन करत होता भाजपमध्ये असताना आणि आंदोलन केल्यानंतर आपल्याला लातूर हादरून जायचं आणि विरोधी आमदार किंवा सध्याचे आमदार किंवा चालू आमदार किंवा खासदार हादरून जायचे. मग तुम्हाला एवढा भाजपमध्ये मान असल्यावर एवढे लोक घेत असताना तुम्ही भाजप का केली? आपण म्हणल्याप्रमाणे छावा अखिल भारतीय छावा संघटनेतून भारतीय जनता पार्टी जॉईन केली, युवा मोर्चाचे जिल्हाधीश झाले, जे जे जोराचे प्रश्न होते त्यावर आंदोलन केली. पण ज्यावेळेस ही पक्ष संघटना जेव्हा घराणेशाहीकडे जाते ना त्यावेळेस तुमच्या माझ्या आंदोलनाला नजर लागते आणि आंदोलित कार्यकर्त्याला साईडला ठेवण्याचा प्रयत्न होतो. मला सांगा, महानगरपालिका झाल्यानंतर 2 महिने झालं जे नगरसेवक पडले किंवा जी संघटना डिस्टर्ब झाली त्या संघटनेची जिल्हाधीशानं बैठक घेतली नाही, त्यांना विश्वासात घेतलं नाही आणि जे काही कामाचे आराखडे चालू आहेत त्या आराखड्यामध्ये सुद्धा त्यांनी कुणाला समावेश करून घेण्याचा प्रयत्न करत नाही. ज्या ज्या तळमळीनं जे कार्यकर्ते काम केले, जे नगरसेवक पडले त्यांना विश्वासात घेऊन सिस्टीमनं संघटनेमध्ये जागा देऊन त्यांना योग्य निर्णय द्यायचा किंवा त्यांची बैठक घ्यायची असं भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही जिल्हाध्यक्षाला किंवा नेत्याला वाटलं लातूरच्या. आणि मी लातूरच्या इथल्या संघटनेवर नाराज आहे, त्यामुळे मी निर्णय घेतला हे स्पष्ट सांगितलं. मागे ज्या निवडणुका झाल्या ना त्या निवडणुकामध्ये निष्पष्ट नाराजी तुमची कोणावरची आहे तुम्ही एवढं लातूरचे सांगताय? जिल्हाध्यक्ष ज्यांनी की पक्ष संघटना स्वराज पाटील का अजित पाटील शहर जिल्हाध्यक्ष लातूर शहर जिल्हाध्यक्ष त्यांनी सर्व नगरपालिका झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्याची माझे जे नगरसेवक पडले किंवा निवडून आले त्यांची सामूहिक बैठक घेऊन त्यांना जी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ते नाही घेतलं. त्यांचं काही विचाराधन केलं, त्यांचं सांत्वन केलं नाही, त्यामुळे मी हा विचार करून बाजूला. याच्या अगोदर ज्या निवडणुका झाल्यात ना त्या निवडणुकामध्ये कशा प्रकारचं निवडणूक लढल्या गेल्या, त्यात काही यश अपयश आलं हे काही बघितलं का तुम्ही? हां, सपोर्ट झालाय का तुम्हाला? इथल्या शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी सपोर्ट केलाय का आपल्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना? त्याचा काही आढावा घेतलाय का तुम्ही? इथून पुढे एकत्र राहणार आहे का शिवसेनामध्ये येताना तुम्ही काय आढावा घेतलाय का? मागे किती सीट लढल्या आपण त्या शिवसेनेनं, किती निवडून आल्या, फंड किती आला, लोकांपर्यंत फंड मिळाला नाही म्हणून त्या नाराजीचं त्यांच्या नाराजी दूर झाल्या नाही तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये डबल हे नाराजी होती. बरोबर किती मला हे विचारायचं तुम्हाला शिवसेनेची मागं काय झालं यापेक्षा पुढं काय करायचं, कुठल्या निवडणुका नाही. आतापासून जर पक्ष बांधणी केली, शिवसेना प्रत्येकांच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेबांचं नेतृत्व आज ते मुख्यमंत्री असताना ज्या ज्या काही त्यांनी योजना राबवल्या किंवा आजही कार्यकर्त्याला असं वाटतं की कारण कुठलाही कार्यकर्ता काम करत असताना स्थापित शास्त्राचा पुण्य तर मायेचा हात पाठवून फिरवला पाहिजे. ऐन वेळेस कधी प्रसंग आला, सुख असेल दुःख असेल, त्या काळामध्ये कार्यकर्त्यांची ओळख ठेवणारा नेता म्हणून आज शिंदे साहेबांची. आता सध्या शिंदे सेनेचं लातूर जिल्ह्यामध्ये काय वर्चस्व आहे, किती वर्चस्व आहे काय माहिती का? आज शिंदे सेनेचं जरी काही नसलं, काही दिवसामध्ये हे सगळ्यात शिंदे सेना हेच पक्ष मला वाटतं इतर पक्षाच्या पेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये या ठिकाणी सगळीकडे आपल्याला ओपवलेला रुजलेला
आणि प्रसार झालेला आपल्याला पाटील पाहिजे. साहेब, महायुतीत तुम्ही प्रवेश केलाय, महायुतीत प्रवेश केलाय. चाकूरमध्ये आता मित्र पक्ष म्हणून सोबत काम करणार आहेत का आता विरोध आहेत तिथं? पण साहेब आता महायुती आहे ना, मग मित्र पक्ष म्हणून सोबत काम करणार आहेत का विरोधातच करणार आहेत? आता हे तिन्ही पक्षाची युती आहे, हे चांगली संधी आहे. भारतीय जनता पक्षाकडे मुख्यमंत्री आहेत, शिवसेने आमच्याकडं उपमुख्यमंत्री आहेत, आता ते तर मंत्री बी आहेत आणि त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री आहेत दादाच्या पक्षाचे. जेवढी ताकद लावायची तेवढी ताकद लावून आपल्या मतदारसंघाचा विकास खेचून आणला. मी आता इकडे येण्याचं कारण MIDC 18-19ला मंजूर केलेली आहे चाकूरची, आजपर्यंत काही झालेलं नाही. अहमदपूरचा 100 खाटेचा प्रस्ताव पडून आहे, शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे. चाकूरमध्ये सुद्धा तोच प्रयत्न आमचे असणार आहेत. बरेच बंधाऱ्याचे कामं या ठिकाणी प्रलंबित या ठिकाणी पडलेले आहेत. आणि म्हणून आता आम्हाला काय 3 चाकी रिक्षा म्हणण्यासारखं लातूरला आता कालही मी तेच बोललो शिंदे साहेबांना, एक लातूरचं वैभव महाराष्ट्रामध्ये आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, निलंगेकर साहेब त्यांच्या माध्यमातून जे लातूरची ओळख महाराष्ट्राला होती, आज तशी परिस्थिती आहे का? आणि म्हणून साहेब तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारा. सगळे तर नेते जस्तेच्या परीनं तर प्रयत्न करणार आहेत, हे आमदार आहेत, पण आमचा काही तर खारीचा वाटा असेल याच्यात. किती फंड आणून देतो म्हणून, किती फंड देतो म्हणून? असं काय असं मोजूनच नाही. सोबत साहेबांना प्रश्न आहे, तुमचे भाचे जे आहेत जावळे, दिनेश जावळे, ते तुमच्यासोबत नाही. ते म्हणले की मरेपर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहणार. निष्ठावंत राहणार. तर तुम्ही आता शाखा कसं स्थापन करणार आहेत लातूरात? त्यांचा मी शिवसेना पक्षात जात असताना मी कुणालाच पक्षामध्ये चला म्हणून आग्रह केला नाही, कारण मला कुठला पक्ष फोडून काम करायचं नाही. मला पक्षात काम, मी कुणालाच चला म्हणलो नाही. पाटील साहेब, 25,000 कार्यकर्ते येणार कुठून? शाखा स्थापन त्यांचे करायची, माणसं तुमचे सोबत प्रत्येक गावामध्ये आहेत. शाखा स्थापन करायची, प्रत्येक घरामध्ये शिवसेना जाणार पाहिजे. पण आम जनता म्हणते राजकारणाचं काय खरं नाही, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत इसले पक्ष बदलाय. नाही, नाही का? पक्ष बदलणं हा विषय वेगळा. लोकांच्या भावना तुम्ही म्हणाले तसं, पण खरीच सेवा आपण दिली तिथं, खरंच आपण प्रामाणिकपणे खरंच नाही, सारखं पक्ष बदलतं. ऐका ना, आमच्याबद्दल तुम्ही माहिती काढा. आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच पक्ष बदलला नाही. पाटील साहेब याच्याशी संलग्न एक प्रश्न आहे. पाटील साहेब एक याच्याशी संलग्न प्रश्न आहे. तुम्ही आता बोलत सांगितलं की घर तिथं गाव तिथं शाखा, हे प्रत्येक वेळी आली की मंत्री तुमच्या पक्षाचे पदाधिकारी म्हणतात, पण कुठे शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढलेली दिसली नाही हो आम्हाला. आता माणसं मला सांगू नका, 2 वेळेस अपक्ष निवडून आलो त्या मतदारसंघात, निष्क्रिय एवढ्या सगळ्या ताकदी असताना त्याच्या मागे काहीतरी प्रयत्न असतील, आणि तोच प्रयत्न आता मी शिवसेनेसाठी करणार आहे. त्यावेळेस आपण इथून काम करतोच ना. आणि आता तुम्ही सांगितलं कुठला पक्ष राहिलाय, कुठल्याही पक्षाचे कुठल्याही नेत्याकडनं आजपर्यंत जे बाकी ओके विके बाकीच्याला विचारा, एकाही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी सांगावं कुणाच्या चहाचा शर्मिंदा आहे मी शर्मिंदा असेल कामासाठी. आजपर्यंत मी जे काही केलं लोकांसाठी पुढं ह्याच्यासाठी विचारलं असं म्हणे की आजची बातमी उद्या प्रदर्शित होईपर्यंत तुम्ही दुसऱ्या पक्षात जाता. कदाचित तुम्ही म्हणताल तसं खरं होईल, पाटील साहेब म्हणालो कारण लोक चालले तसे. तुम्हाला एक दिवस तरी बातमी पेपरला राहू द्या. काही काळजी करू नका, तुमचं समाधान होईपर्यंत राहतो. पाटील साहेब आपलं सगळ्यांचं अभिनंदन. शेवटचा प्रश्न, आपलं सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि आपल्या पक्षप्रवेशानंतर सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या कमेंट्स आणि पोस्ट पडतात विरोधी पक्षाकडून, काय सांगाल आपल्या पक्षप्रवेशाकडून झाल्यानंतर विविध कमेंट्स आणि पोस्ट पडतात आपल्या पक्षप्रवेशाबद्दल, काय सांगाल याबद्दल? विरोधी पक्षाकडनं किंवा कार्यकर्त्याकडनं आपल्या पक्षप्रवेशानंतर विविध पोस्ट आणि कमेंट्स पडतात, काय सांगाल याबद्दल? सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत.